सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गीता सुगीता कर्तव्या किमन्ये शास्त्रविस्तरैः या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद्यनिसृता। हरि ओम। आपण श्रीमद्भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला 51वा श्लोक काल पाहिला होता। त्यामध्ये भगवंतांनी आपल्याला हा कर्मयोग केल्यानंतर काय होईल ते सांगितलं होतं। त्या फळाच्या केवळ आसक्ती सोडल्यामुळे आपल्याला जन्म आणि बंधन म्हणजेच दुःख, शोक, मोह याच्यापासून मुक्ती मिळून नित्य निरंतर असणारं कायम निर्भय आणि निश्चिंत करणारं असं जे सुखस्वरूप आहे आपलं ते प्राप्त होईल असं सांगितलं। आता 52व्या श्लोकामध्ये भगवान काय सांगतात बघा। अशा प्रकारे ते बोलतात की जेणेकरून अर्जुनाची जिज्ञासा आणखीन निर्माण होईल, त्याची उत्सुकता जी आहे जाणण्याची ती आणखीन वाढेल आणि ते प्रश्न करतील। आत्ताच हे जी सुरुवात झाली तर त्यावेळेला ते न योत्से मी लढणार नाही असं म्हणून रथामध्ये बसलेले आहेत आणि हे एवढेच 20 श्लोक फक्त झाले आणि नंतर मग ते लगेच काय प्रश्न विचारतात ते पुढे आपल्याला समजेल। अशा तऱ्हेने भगवान सांगतात ना। 52वा श्लोक माझ्यानंतर म्हणा। यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च। भगवान श्रीकृष्ण म्हणतात अर्जुनाला यदा म्हणजे जेव्हा, ते म्हणजे तुझं, ज्यावेळेला तुझं काय होईल मोहकलिलम। मोहकलिलम म्हणजे अज्ञानाचा कचरा किंवा अज्ञानाची जो मळ आहे तो, कलिलम म्हणजे असं मळ, खराब खराब ज्या गोष्टी असतात तशा, ज्या वेळेला हे अज्ञानाचं जे वाईट गोष्ट आहे तुझ्यामध्ये ती जाईल। बुद्धी व्यतितरिष्यते, तुझ्या बुद्धीमधून ज्या वेळेला अज्ञान निघून जाईल, जे कल्मश आहे, जे किलबिश आहे अज्ञानाचं ते निघून जाईल, त्यावेळेला काय होईल तदा म्हणजे त्यावेळेला गंतासी निर्वेदम, त्यावेळेला अर्जुन तुला वैराग्य प्राप्त होईल। वैराग्य प्राप्त होणं ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे, कारण वैराग्य आपल्याला स्वातंत्र्य देतं। वैराग्य आपल्याला निरपेक्ष प्रेम करण्याचं सामर्थ्य देतं। वैराग्य आपल्याला ह्या जीवनाचा खरा आस्वाद घ्यायला शिकवतं, ते आपल्यालाही मुक्त बनवतं आणि इतरांनाही। आणि म्हणजे की ते वैराग्य तुला प्राप्त होईल श्रोतव्यस्य श्रुतस्य च। कशा कशापासून म्हटलं ज्या ज्या गोष्टी तू प्राप्त केल्या, ज्यांच्याबद्दल तू ऐकलं आहेस त्यांच्याबद्दल, आणि जे जे अजून तू मिळवलं नाहीस, ज्यांच्याबद्दल तू अजून ऐकलं नाहीस त्यांच्याबद्दल पण। श्रोतव्यस्य श्रुतस्य च। आता पहा की पहिलं तर ते म्हणतात की यदा ते मोहकलिलं म्हणजे कुठलीही आपली समस्या असो, कुठलाही प्रॉब्लेम असो, कुठलंही दुःख असो, तर त्याचं मूळ जर का आपण शोधत गेलं मागे 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 तर ते आपल्याला आपल्या स्वरूपाच्या अज्ञानापर्यंत नेऊन पोहोचतं। म्हणजे जगातली कुठलाही तुम्ही अतिरेकी कारवाया घ्या की लाचलुचपत घ्या
की आपल्या वैयक्तिक जीवनातले जे प्रश्न असतात, पैशाचा प्रश्न, आपल्या आरोग्याचा प्रश्न, घराचा, कुठलेही घ्या तुम्ही, तर त्या सगळ्याचं कारण जे आपण शोधत गेलो मुळापर्यंत मागे मागे, तर मग ते आपल्याला अज्ञानापर्यंत दिसतं. तर ते अज्ञान अर्जुन म्हणतात की तुझं जे भरकटलेलं जे चित्त आहे आपलं स्वरूप सोडून, आत्मतत्व सोडून, ते ज्या वेळेला तुझी बुद्धी सोडून देईल, येते तरिष्यती, म्हणजे त्याच्यावरती वरती उठेल. याचा अर्थ ती तरिष्यती, तरणे म्हणजे पोहून पार जाणे. तर त्याप्रमाणे हे अज्ञानाचा सागर तुझी बुद्धी पोहून पार जाईल आणि ज्ञान मिळेल. तदा गंतासी निर्वेदम. गंतासी हे भविष्यकाळाचं क्रियापद आहे, गमगच्छ धातूचं. तर त्यावेळेला अर्जुना तुला असं निर्वेद म्हणजे वैराग्य मिळेल की एखादी गोष्ट आहे तरी ठीक आहे, नसली तरी ठीक आहे. माझं जे सुख किंवा मी जो आहे तो कशावर अवलंबून नाही आहे. मी तर माझं आत्मतत्वाचं चैतन्यातच स्वयंभू आहे. त्याच्यावर अवलंबून बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. मला कळणं न कळणं, आपले शरीर मन बुद्धीसहित जग असते. श्रोतव्यस्य श्रुतस्य जेव्हा म्हणतात भगवान, तेव्हा त्याच्यामध्ये एक वेगळा अर्थ आहे. शब्दशः अर्थ तर ऐकलेला आहे त्याबद्दल आणि न ऐकलेला आहे त्याबद्दल, जे ऐकशील किंवा ऐकायला पाहिजे त्याच्याबद्दल. पण ह्याचा अर्थ असा आहे की वेदांमध्ये जे कर्मकांड किंवा यज्ञयागादी सांगितले, म्हणजेच आपण आपल्या व्यवहारामध्ये जे जे सकाम कर्म करत असतो. सकाम कर्म म्हणजे कुठलं, तर मी एक वेगळी व्यक्तिमत्व आहे असं अहंकार ठेवून, जग वेगळं, देव वेगळा, मी वेगळे, हा वेगळा, तो वेगळा, ते वेगळं, असं जेव्हा करून अहंकार प्रेरित, स्वार्थाच्या इच्छेने प्रेरित असं आपण जेव्हा काम करतो, तेव्हा त्याला ते सकाम कर्म म्हणतात. तर ते सोडून मग करायचं कसं, राहायचं कसं, तर असं राहायचं की आपण ह्या जगाला सोडून तर राहू शकत नाही. हेच पंचमहाभूत आपल्यात आहे. तर त्याच्यामुळे मी ह्या जगाचाच एक भाग आहे आणि त्यामुळे मी माझं कर्तव्य कर्म करत आहे. जे काही आपण काम करतो ते आपण भले निवृत्त जरी असलो, रिटायर जरी असलो तरी जे आपण करतो, तर ह्याप्रमाणे आपण केलं पाहिजे. तर ते म्हणले की ह्या सगळ्यापासून तुला निर्वेद येईल. अच्छा, मग त्याच्या पुढे काय होईल, मग वैराग्य आल्यावर त्याचा काय परिणाम होईल पुढे सांगतात. 53वा श्लोक म्हणा. श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धिः तदा योगमवाप्स्यसि. खूपच सुंदर भगवान सांगतात. श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधौ अचला बुद्धी तदा योगम अवाप्स्यसि. ज्या वेळेला अर्जुना तुझी ही जी बुद्धी आहे, ज्याच्यामध्ये आत्ता गेल्या वेळेला पण आलं होतं ना की खूप अनेक विषय, अनेक आपल्या बुद्धीला डिस्ट्रॅक्शन असं ना, अव्यवसायात्मिका बुद्धी, बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयो अव्यवसायेना 41व्या श्लोकात सांगितलं. तर ते म्हटलं की तशी जी बुद्धी आहे तुझी, जिला अनेक फाटे फुटलेत, अनेक शाखा आहेत, मला हे पण करायचं आहे, ते पण मिळवायचं आहे, तिथे पण जायचं आहे, अमुक पण व्हायचं आहे, अशा अनेक इच्छा आकांक्षाने लटबडलेली अशी जी बुद्धी आहे, तिला एक असा निश्चय नाही, एक अशी एकाग्रता नाही. ती बुद्धी ज्यावेळेला निश्चल होईल, यदा स्थास्यति निश्चला, कुठे निश्चय होईल, समाधौ, आपल्याच अंतःकरणामध्ये, आपल्याच आत्मतत्वामध्ये, अचला, पुन्हा म्हटलं निश्चला आणि अचला दोन्ही विशेषणं वापरली. आपल्याच अंतःकरणामध्ये ती बुद्धी ज्या वेळेला निश्चल होईल, अचल होईल, त्यावेळेला काय होईल, तदा योगम अवाप्स्यसि. तर त्यावेळेला खरी तुला योगाची प्राप्ती होईल. त्यावेळेला खरा तू त्या ईश्वराशी जोडशील. त्यावेळेला तुझं खरं त्या ज्ञानाशी संयोग होईल आणि मग तुला जे आत्मतत्व आहे त्याचं ज्ञान प्राप्त होईल, जे की तुला मुक्ती देणारं असेल. म्हणजे पहा काय काय कसं कसं कर्मयोग पहिल्यांदा केला पाहिजे. त्याच्यामुळे काय होईल,
आपलं अज्ञान जाईल, मोह जाईल, अशी आपल्याला धारणा होईल, म्हणजे बुद्धीची पात्रता किंवा योग्यता तशी होईल. त्याच्यानंतर वैराग्य येईल आणि त्यानंतर मग ध्यान वगैरे ज्याला म्हणतो आपण, तर ते आपल्याला जमेल, समाधी लागू शकेल आणि मग आपण त्या आपल्या आत्मतत्वाशी, त्या ज्ञानाशी, त्या परमेश्वराशी जोडू आणि मग आत्मज्ञानाने साक्षात्कार करून मुक्ती होईल. तर असं सगळं पूर्ण त्यांनी क्रम जो आहे तो इथं अतिशय छान प्रकारे सांगितलेला. आता त्याच्यानंतर हे जेव्हा भगवान म्हणतात की अशा अशा टप्प्याटप्प्याने अर्जुना तुला तुझ्या जीवनाचं सार्थक करून घेता येईल. तू मनुष्य जीवनाला आलेला आहेस, तू विचार करू शकतोयस, तू समजून घेऊ शकतोयस, तर तुला जर तू मनुष्य आहेस त्याचं तू देवसुद्धा बनू शकतोस, तुला देवत्वसुद्धा मिळू शकतं. तर हे करायला आता इथे अर्जुनाच्या मनामध्ये जे पूर्वी होतं मी युद्ध करणार नाही वगैरे ते निघून जातं आणि मग तो काय म्हणतो पहा. म्हणजे ह्या 20 श्लोकांचा खेळ आहे की भगवंतांनी त्याला जे आलेलं डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन सगळं जे आहे, रिजेक्शन, म्हणजे ते सगळं उदासीनता, निराशा आणि हे आलं होतं, त्याला दबाव आला होता, खूप मोठं प्रेशर आलं होतं, टेन्शन, आणि त्याच्यामुळे तो म्हणत होता की नाही नाही हे युद्ध नको करायला मला. तर ते सगळं निघून जातं. ह्या 20 श्लोकांच्या किमया त्याची अशी आहे, ते निघून जातं. आणि आता तो काय प्रश्न विचारतो पहा भगवंताला की जेणेकरून पुढे पुढे भगवान हे आत्मज्ञान जे आहे ते त्याला देत राहतील आणि संपूर्ण साधना आहे जे ती समजावून सांगतील. अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधिः किं प्रभाषेत किमासीत प्रजेत किम्. मत परिवर्तन जे आहे ते अर्जुनामध्ये दिसतं. आणि इथं ते म्हणतात की देवा स्थितप्रज्ञस्य का भाषा, म्हणजे तुम्ही जे म्हणता की ज्याची बुद्धी स्थिर होईल ना, अचला निश्चला बुद्धी म्हटलं ना वरती, तर अशी स्थिर बुद्धी जो आहे तर तो कसा असतो, समाधीस्थस्य केशवा. आणि ज्याला तुम्ही म्हटलं समाधव अचला, आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या आत्मतत्वामध्ये बुद्धी स्थिर होईल, कुठेतरी बाहेरच्या गोष्टीमध्ये नाही. स्थितधी किम प्रभाषेत, तो कसा बोलतो, किम आसीत तो कसा बसतो, व्रजेत किम तो कसा चालतो. याचा अर्थ जो कोणी असा जीवनमुक्त असतो ज्ञानी, तो जीवनामध्ये कसा राहतो, याच जगामध्ये व्यवहार कसा करतो, सगळ्यांशी कसा वागतो, असा अर्जुनाच्या मनावर उत्सुकता निर्माण होते त्या ज्ञानाच्या बद्दल जाणण्यासाठी. बघा ज्यावेळेला आपल्याला कोणाबद्दल आदर वाटतो, हां त्यांनाही मिळाले तर त्यांना किती छान आपल्याला पूज्यभाव वाटतो त्यांच्याबद्दल, तर तेव्हा मग ते गुण हळूहळू आपल्याला येऊ लागतात. मग आपण त्याच्यासाठी साधना करतो, प्रयत्न करतो, आपले ते ध्येय होतात, ते आदर्श होतात आपले. तर त्याप्रमाणे अर्जुन आता इथे विचारत आहे की देवा हे जे तुम्ही सांगता की ज्याचं अंतःकरण अशा प्रकारे कर्मयोग करून अज्ञान नष्ट होऊन ज्ञानाची पात्रता योग्यता येऊन त्यांनी ज्ञान प्राप्त करून वैराग्य येऊन त्याला ध्यानधारणा पण जमते, आता त्याला योग पण आता साधतो आणि मग त्याला तो आनंद पण होतो त्या आत्मतत्वाचा, त्या ज्ञानाचा. तर मग तो जो आहे तो जगात कसा राहतो, कसा वागतो, कसा बोलतो, कसा चालतो. तर या जगामध्ये तो राहणार जिथं आपण राहतो. आपल्यासारखेच प्रसंग त्याला पण येत असणार सगळे. आपल्यासारखीच लोक जे आपल्या भोवतीची लोक सारखे असतात का, कोणी कसे असतात कोणी कसे असतात, कोणी खोटं बोलतो कोणी खरं बोलतो, कोणी आळशी असतात कोणी कामसू असतात, कोणी स्वार्थी कोणी निस्वार्थी, कोणी आज्ञाधारक कोणी नाही. तर तो पण ह्याच्याच राहतो. मग तो कसा सगळ्यांना सांभाळून घेतो आणि कसं करतो, हा प्रश्न अर्जुन तिथे विचारत आहे. म्हणजे हे जे तत्त्वज्ञान आपलं आहे ते नुसतं ऐकण्याचं किंवा याचं नाही, प्रत्यक्षात वागण्याचं आहे. आता त्याला अतिशय सुंदर अशा प्रकरणाची ते भगवान सुरुवात करतील. याला स्थितप्रज्ञ लक्षणं असं म्हणतात. आणि हाच विषय आता शेवटपर्यंत म्हणजे 72 जो श्लोक आहे ह्या दुसऱ्या अध्यायाचे तिथपर्यंत चालेल. आपण उद्या पाहूया ते.